नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहत आहात, आपण बनवत आहोत मस्तपैकी झणझणीत लज्जतदार अशी तोंडलीची भाजी. तर ही तोंडलीची भाजी आम्ही कशी बनवलेली आहे मित्रहो, आज ही पद्धत आम्ही आई आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर काहीतरी नवीन तुम्ही शिकणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम आपण घेतलेली आहे तोंडली, मार्केटमधून आणलेली आहे आणि फ्रेशली ही धुवून घेतलेली आहे. आणि ही तोंडली आपण कशी कापत आहोत, ज्यांना कोणाला तोंडली कशी बनवायची ते पाहायचं असेल आणि ही तोंडली आपण कशी कापतो ते बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे आपण घेतलेले आहेत टमाटर, 2 टमाटर आपण घेतलेले आहेत मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेले आहेत जे इन्ग्रेडियंट्स म्हणजे कांदा तर मस्ट आहे, 2 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत 2 टमाटर चिरून. इकडे घेतलेले आहे कोथिंबीर, धने पावडर घेतलेली आहे 1.5 चम्मच. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या तोंडलीच्या भाजीमध्ये जाणार आहे. आता राहिली की आपण तोंडली कशी चिरतो. तर आपण ही तोंडलीचे ना दोन्ही टोकं थोडे थोडे कापून घेतलेले आणि जो मधला पार्ट असतो तो उभा कापून घेतला. तर तुम्ही बघू शकता आईने किती मस्त प्रकारे हा तोंडलीचा उभा पार्ट म्हणजे कशी कापून घेतलेली आहे. मस्त अशी दिसते आणि डिझाईन आहे किती. तर येस, खाण्यालाही तेवढी लज्जतदार लागणार आहे. इकडे आपण लसूण, हळद आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर सर्वप्रथम 2 चमचे तेलामध्ये आपण लसूण ॲड केलेला आहे. तर लसूण चांगला इकडे फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वेळ येते कांदा ॲड करण्याची. काही जास्त वेळ लागत नाही मित्र, ही रेसिपी बनवण्यासाठी फटाफट होणारी डिश आहे. तर इकडे घेतलेला आहे आपण कांदा, चॉप करून घेतलेला आहे कांदा. तर तो कांदा आपण ॲड केलेला आहे. तर कांदा आपल्याला चांगला इकडे गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. इकडे घेतलेलं आहे मीठ. आणि कोणाकोणाला तोंडली ही भाजी आवडते आणि कोणी पहिल्यांदा तोंडली ऐकलेली आहे, म्हणजे नवीन आहे त्यांच्यासाठी, त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. असं काही हरकत नाही आहे. एक नवीन भाजी म्हणून ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी नक्की आवर्जून हा व्हिडिओ बघावा. इकडे घेतलेली आहे हळद आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर. तर आता काय काम करायचं आहे, फक्त 5 मिनटासाठी आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचं आहे मस्तपैकी. तर बघा किती सुंदर रंगसंगती आलेली आहे. लंचसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकते ही डिश. आणि त्याचबरोबर आपण टाकलेली आहे धने पावडर. एकदम मस्त असा मसाल्यांचा सुगंध दरवळत आहे किचनमध्ये. इकडे ॲड केलेले आहे टमाटर. आता आपल्याला फक्त टमाटर गळू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत तोंडली. तर इथे आपण ॲड करत आहोत जी आपण उभी कापलेली आहे. आपलं मेन इन्ग्रेडियंट्स ती आहे तोंडली. तर तोंडली ॲड करायची. आता आपला कांदा, टमाटर चांगले फ्राय होऊ दिले मस्तपैकी. 5 मिनटानंतर आपण तोंडली ॲड केलेली आहे. आता काहीच करायचं नाही, फक्त पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि तोंडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर आहे का नाही किती सोपी रेसिपी. तर नक्की या पद्धतीने ही रेसिपी करून बघा मित्र हो. नक्की तुमच्या घरच्यांकडून तुम्हाला काहीतरी वेगळी आणि बोलतात ना की त्यांना वाटेल की काहीतरी वेगळी डिश आज खाल्लेली आहे. तर अशा पद्धतीने ही व्हेजिटेबल भाजी तुम्ही नक्की बनवा, तोंडलीची भाजी. तर बघा किती सुंदर रंगसंगती आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचे. 5 ते 10 मिनटामध्ये तुमची तोंडलीची भाजी मस्तपैकी तयार होणार आहे. तर इकडे ॲड केलेलं आहे पाणी. आता ही फक्त आपल्याला वाफवून घ्यायची 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती. तर चला 5 ते 10 मिनटांनंतर बघूया. तर इकडे बघा तुम्ही आपली तोंडली शिजलेली आहे आणि भाजी ही ऑलमोस्ट रेडी आहे सर्व करण्यासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नक्की तोंडलीची भाजी करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. काहीतरी नवीन शिकला आहात तुम्ही या व्हिडिओमधून आज. तर यस, शो सम लव टू युअर चॅनल मुंबई किराया चॅनल, जे महाराष्ट्रीयन चॅनल आहे. सपोर्ट दाखवा आणि तुमच्या हा जो व्हिडिओ आहे तुमच्या शेजारच्यांबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. तुमचा सपोर्ट आपल्याला भरपूर महत्त्वाचा आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मुंबई किराया चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.